नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा विषय आधार कार्डामध्ये 3 मोठे बदल अपडेट करण्यात आले आहेत। UIDच्या माध्यमातून आता आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून DBD हिस्ट्री चेक करता येणार आहे, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशरी स्टेटस। तुम्हाला CSC सेंटर किंवा कुणाकडेही आपल्या अंगठा लावून पैसे बघण्याची गरज पडणार नाही। पैसे चेक करण्यासाठी तुम्हाला पुढची स्टेप सांगणार आहे, त्या स्टेपला फॉलो करा आणि तशीच माहिती। चला मी पुढे मोबाईल स्क्रीनवर जाऊया आपण। चला, सर्वात प्रथम आपल्याला आधार टाकायचा आहे। UIDची वेबसाईट आहे ही, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। UIDची वेबसाईट आहे ही, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड येईल। तर ज्या ठिकाणी फिंगर लॉगिनचा ऑप्शन आहे, वेलकम टू माय आधार, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर वरत्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे। आपला आधार नंबर वरच्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चर खाली टाकायचा आहे आणि गेट OTP वर क्लिक करायचं आहे। तर मी करून घेतो। गेट OTP वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक OTP येणार आहे। OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। भरून घेतल्याच्या नंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी 3 मोठे अपडेट आले आहेत UIDच्या माध्यमातून। कुठेही आता फ्रॉड होणार नाही। नंबर 1 चं पेमेंट हिस्ट्री, आपल्या आधारवर कोण्या योजनेचं पेमेंट आलेलं आहे याची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे। नंबर 2 ऑथेंटिकेशन हिस्ट्री आणि नंबर 3 आधार अपडेट हिस्ट्री। आधार अपडेट हिस्ट्री या 3 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला आपल्या मोबाईलच्याच माध्यमातून बघता येणार आहेत। पेमेंट हिस्ट्री पाहण्यासाठी आता या ठिकाणी क्लिक केलेलं आहे, पण सध्या वेबसाईट अपडेट मध्ये असल्यामुळे आपल्याला येणाऱ्या 15 दिवसामध्ये अपडेट व्यवस्थित झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपली पेमेंट हिस्ट्री दिसणार आहे। आपल्याला कोण्या योजनेचे किती रक्कम आली, कोण्या योजनेची किती रक्कम आली याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। आता नंबर 2 ऑथेंटिकेशन हिस्ट्री। आधारमध्ये बायोमेट्रिक eKYC कोण्या पद्धतीने जर eKYC केले असेल तर त्याची अपडेट, ती eKYC सक्सेसफुल झाली आहे किंवा नाही त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे। त्याची हिस्ट्री संपूर्ण बघता येणार आहे। त्याच्यासाठी ऑलला क्लिक करायचं आहे। मी या ठिकाणी ऑल घेणार आहे। ऑल क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तारीख निवडायची आहे। किती महिन्याचा आपल्याला हिस्ट्री बघायची आहे, किती महिन्याची आपल्याला हिस्ट्री पाहायची आहे, किती ते किती महिन्यापर्यंत पाहायची आहे याची संपूर्ण या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी ऑथेंटिकेशन हिस्ट्री यावर बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली स्क्रॉल करून थोडं खाली यायचं आहे। संपूर्ण आपली OTP न eKYC कोण्या आपल्या राशन कार्डाची eKYC झाली आहे किंवा कोण्याही जर योजनेची eKYC केली असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याची हिस्ट्री संपूर्ण पाहता येणार आहे। बायोमेट्रिक हिस्ट्री मोबाईलच्या OTPच्या माध्यमातून संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कळणार समजणार आहे। याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण विविध योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक योजनेची सखोल माहिती आणि अभ्यास करून तुम्हाला योजनेची सखोल माहिती सांगणारे एकमेव चॅनल आहे आपलं। त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आधार अपडेट हिस्ट्री पाहणार आहोत। नंबर 3
तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपल्याला. आपलं आधार कार्ड किती वेळेस अपडेट झालं आहे, त्याच्यामध्ये करेक्शन काय केलं आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे. कुठेही जायची गरज नाही. आता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला मात्र विसरू नका. कारण विविध योजनेचा लाभ जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही DBTच्याच माध्यमातून येणारी आहे. नमस्कार.